नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील पाठ क्रमांक 4 आज आपण सुरू करणार आहोत। या पाठामध्ये पाठाचे नाव पर्यावरणीय व्यवस्थापन असे आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण सर्वप्रथम परिसंस्थेविषयी माहिती घेणार आहोत, म्हणजे पुनरावलोकन करणार आहोत। यानंतर परिसंस्था आणि पर्यावरण यांचा संबंध, पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधता आणि जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कोणती आहेत हे आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणीय व्यवस्थापन हा पाठ पाहण्यापूर्वी आपण काही उजळणीवजा काही प्रश्नांचे अर्थ काय आहेत, त्याचे उत्तर काय आहेत याविषयी चर्चा करूया। विद्यार्थी मित्रांनो, इथे थोडे आठवामध्ये आपल्या पूर्वज्ञानावर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत। या प्रश्नांची सर्वप्रथम आपण उत्तरे पाहूया। प्रश्न क्रमांक 1 असा आहे, परिसंस्था म्हणजे काय आणि तिचे विविध घटक कोणते? विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्था जी आहे ती कोणत्याही पृथ्वीवरील कोणत्याही एखाद्या परिसरामध्ये असणारे जैविक घटक, जैविक म्हणजे जीव असणारे सजीव जैविक घटक, तसेच अजैविक घटक, अजैविक घटकामध्ये निर्जीव घटक येतात, म्हणजे माती, हवा, पाणी हे अजैविक घटक, व त्यांच्या असणाऱ्या आंतरक्रिया म्हणजे जैविक आणि अजैविक घटकांमध्ये असणाऱ्या आंतरक्रिया ज्या आहेत यामुळे परिसंस्था बनते। परिसंस्थेतील विविध घटक जे आहेत ते अजैविक घटक जे आहेत त्यामध्ये हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान आणि आर्द्रता वगैरे हे अजैविक घटक आहेत। आणि जैविक घटक जे आहेत ते सर्व प्रकारचे सजीव, त्यामध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो। तसेच जीवाणू, कवक म्हणजे बुरशी, वनस्पती, प्राणी हे सर्व जैविक घटकामध्ये समाविष्ट होतात। विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील प्रश्न असा आहे, भक्षकांचे प्रकार कोणते आणि ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात? भक्षकांचे प्रकार जे आहेत त्या प्रकारांमध्ये प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक आणि सर्वोच्च भक्षक असे भक्षकांचे प्रकार आहेत। निरनिराळ्या पोषण पातळ्यांमध्ये भक्षकांचे प्रकार अवलंबून असतात, म्हणजे भक्षकांचे प्रकार जे आहेत ते त्या पोषण पातळ्यानुसार त्यांचे प्रकार असतात। आता यानंतर पुढील प्रश्न आहे, झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा? झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा? विद्यार्थी मित्रांनो, झाडावरील पक्षी त्यांच्या अन्नासाठी तलावातील जीवांवर अवलंबून असू शकतात। तलावात राहणारे मासे, बेडूक इत्यादी भक्ष्य मिळवण्यासाठी पक्षी नजीकच्या झाडावर वास्तव्य करून राहत असतात आणि तसेच ते पिण्याचे पाणी देखील तलावातून घेत असतात आणि म्हणून झाडावरील पक्षी हे तलावातील प्राण्यांवरती अवलंबून असू शकतात, म्हणजेच असतात। त्यानंतर पुढील प्रश्न असा आहे, अन्न साखळी व अन्न जाळे यामध्ये काय फरक आहे? विद्यार्थी मित्रांनो, अन्न साखळी आणि अन्न जाळे हे परस्पर पूरक आहेत। यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात। बघा मुलांनो, उत्पादक म्हणजे उत्पादक करणारे म्हणजे सर्व वनस्पती, त्यानंतर भक्षक आणि मृतोपजीवी मेलेल्या प्राण्यांना खाणारे यांच्यामध्ये नेहमीच आंतरक्रिया घडून येत असते। या आंतरक्रियेच्या क्रमाला आपण अन्न साखळी असे म्हणतात। प्रत्येक साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक अशा 4 वा 5हून अधिक कड्या असतात। या कड्या सरळ रेषेतच असतात, परंतु अन्न जाळे हा गुंतागुंतीचा
आणि अनेक शाखा असलेल्या अन्नसाखळ्यांचा समूह असतो. अधिक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्यांचे अन्नजाळे तयार होते. आता यानंतर आपण इथे पुढे प्रश्न जो दिला आहे आपल्यासाठी तो म्हणजे आपल्या समोर इथे एक आकृती ठेवलेली आहे. ही आकृती आहे अन्नसाखळीची आणि ह्या अन्नसाखळीच्या आकृतीवरून आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. विचार करा व सांगा की हे चित्राचं आपण पहिल्यांदा निरीक्षण करायचं आहे आणि चित्रातील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर लिहा असं म्हटलेलं आहे. आता यामध्ये ह्या चित्रातील प्रत्येक घटक जो आहे त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं तर सूर्यप्रकाशाचा वापर इथं केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृतीमध्ये दिसतं की इथं हा सूर्यप्रकाश आहे आणि ह्या सूर्यप्रकाशाचा वापर करून ह्या वनस्पती काय करतायत, प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया करतायत आणि आपलं अन्न तयार करतात. म्हणजे इथं प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही सूर्यप्रकाशामुळे घडून येते आणि त्यामुळे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणून ह्या काय आहेत, उत्पादक आहेत. वनस्पती ह्या उत्पादक. यानंतर हेच अन्न म्हणजे वनस्पतीवरती अवलंबून असणारा हा नाकतोडा. हा नाकतोडा जो आहे तो प्राथमिक भक्षक आहे. नाकतोडा कोण आहे, प्राथमिक भक्षक. म्हणजे हा नाकतोड्याला आपण इथं नाव द्यायचं आहे प्राथमिक भक्षक. यानंतर बेडूक. बेडूक जो आहे तो हा नाकतोड्याला खातो म्हणजे नाकतोड्याचा तो भक्षक आहे आणि म्हणजे हा बेडूक हा काय झाला इथं द्वितीय भक्षक आहे. कारण तो नाकतोड्याला खाऊन आपली गुजराण करतो, कीटक खातो तो आणि म्हणून तो बेडूक हा द्वितीय भक्षक आहे. त्यानंतर साप. पुढे आपण पाहतोय साप. साप हा बेडकाला खातो म्हणजेच हा तृतीय भक्षक आहे. आणि साप जेव्हा म्हणजे साप जो आहे तो सापाला खाणारा इथं कोण आहे, गरुड. आणि म्हणून हा गरुड जो आहे तो सर्वोच्च भक्षक आहे आणि म्हणून शेवटचे चित्र जे आहे आता इथं आपण इथं गरुड जो आहे तो सर्वोच्च भक्षक, साप तृतीय भक्षक, बेडूक द्वितीय भक्षक, नाकतोडा प्रथम भक्षक म्हणजे प्रथम भक्षक आहे तो आणि प्राथमिक भक्षक. आणि यानंतर हा गरुड जो आहे सर्वोच्च भक्षक असणारा तो गरुड जेव्हा मरून पडतो किंवा त्याचं लाईफ स्पॅन संपल्यानंतर जेव्हा तो मरतो तेव्हा त्याचं विघटन करणारे शेवटचे चित्र जे आहे या आपण शेवटच्या चित्रामध्ये आपण जर पाहिलं तर ह्या गरुडाचं म्हणजे ॲक्च्युली विघटन करणारा मृतोपजीवी घटक जे असतात ते सगळे कवक आणि जीवाणू म्हणजे सगळे बुरशी आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू जे आहेत ते काय करतात, मेलेल्या प्राण्यांचं विघटन करण्याचं काम करतात. म्हणून यांना आपण मृतोपजीवी असं म्हणतो. हे घटक तर निसर्गामध्ये खूप महत्त्वाचे आहेत कारण यांच्यामुळेच निसर्गाच्या परिसरामध्ये आपण मेलेल्या प्राण्यांचं जे विघटन करणारे घटक आहेत आणि त्या मेलेल्या प्राण्यांचं विघटन पूर्णपणे होतं आणि त्यामुळं इथं आपल्याला पुन्हा जागा रिकामी होते. आता आपण जर पाहिलं तर शेवटचे चित्र हे विघटकांचं आहे आणि त्यात कवक आणि जीवाणू आपल्याला दाखवलेले आहेत आणि म्हणून हा घटक सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न असा आहे, या चित्रास अन्नजाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे आणि का? तर हे जे चित्र आपल्या समोर आहे याच्यामध्ये अन्नजाळ्याचं आपल्याला जर इथं अन्नजाळ्याचं जर स्वरूप यायचं असेल तर ह्यामध्ये अन्नसाखळ्यांमध्ये आंतरक्रिया झाल्या पाहिजेत आणि ह्या आंतरक्रिया व्हायच्या असतील तर एखादा सजीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असू शकतो. तसेच हाच सजीव स्वतः देखील भक्षक असू शकतो. म्हणजे आता उदाहरणार्थ यातलंच आपण उदाहरण घेतलं तर बेडूक हा प्राणी जो आहे आपण याला आता इथं द्वितीय भक्षक म्हटलेला आहे. तर बेडूक हा निरनिराळे कीटक खातो व बेडकाला साप आणि गरुड इत्यादी भक्षक देखील असू शकतात. जर चित्रात अशा आंतरक्रिया दाखवले म्हणजे आता हा बेडूक आहे, हा बेडूक जो आहे तो नाकतोड्याला खातो किंवा इतर कीटकांना पण खातो पण याच बेडकाला खाणारा कोण आहे, हा साप आहे. त्यानंतर गरुड आहे. म्हणजे इथं एक प्रकारे काय झाले, ह्या बेडकाचे अनेक भक्षक पण असू शकतात आणि बेडूक हा स्वतः भक्षक पण असू शकतो. ह्यातल्या आपण अशा आंतरक्रिया दाखवल्या की नक्कीच हे अन्नजाळं तयार होऊ शकतं आणि म्हणून
जर चित्रात आपण अशा आंतरक्रिया दाखवता आल्या आपल्याला तर अन्नजाळं नक्कीच तयार होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, आता यानंतर आपण पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे परिसंस्था आणि पुनरावलोकन. परिसंस्था ज्या आहे त्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांची परस्परांशी होणारी आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. आता यामध्ये परिसंस्थेत प्रत्येक घटकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पती उपयुक्त असतात. त्यांना खाणारे हरिण, शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हैशी, घोडे, उंट असे शाकाहारी प्राणी महत्त्वाचे असतात. या शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढू न देणारे वाघ, सिंह यासारखे हिंस्त्र प्राणी सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. निसर्गात आढळणाऱ्या अळ्या, अस्वच्छ ठिकाणी आढळणारे जीवजंतू, वाळवी, शेणातील किडे यांचा सुद्धा खरंच उपयोग असतो का, असा प्रश्न आपणास कधीतरी पडत असेल. पण हे जीव घाणेरडे वाटले तरी अतिशय महत्त्वाचे आहेत. ते मुख्यतः निसर्गाची साफसफाई करतात. म्हणजेच आपल्या भोवती असणाऱ्या घटकांमुळेच आपले अस्तित्व आहे. यासाठी सर्व घटकांची योग्य काळजी आपण घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण परिसंस्थेची व्याख्या पाहिली की जैविक आणि अजैविक घटकांनी मिळूनच ही आंतरक्रिया जी आहे, त्यांच्यामधली आंतरक्रिया जी आहे त्यामुळे परिसंस्था तयार होते. आता यामध्ये अन्न निर्मिती करणाऱ्या वनस्पतींना आपण सगळ्यात जास्त महत्त्व देतो, पण त्यांना खाणारे जे शाकाहारी प्राणी आहेत, मग त्यामध्ये हरिण आहे, शेळ्या, मेंढ्या आहेत, गायी, म्हशी आहेत, घोडे, उंट हे शाकाहारी प्राणी. आणि शाकाहारी प्राण्यांची संख्या प्रमाणापेक्षा वाढू न देण्यासाठी ह्या परिसंस्थेमध्ये हिंस्त्र प्राणी पण असतात. म्हणजे ते तृतीय भक्षक असतात, सर्वोच्च भक्षक असतात. मग हे न देण्यासाठी वाघ, सिंह असे हिंस्त्र प्राणी सुद्धा इतकेच महत्त्वाचे ह्या अन्नसाखळीमध्ये असतात. यानंतर निसर्गात आढळणाऱ्या ज्या आपण बारीक बारीक जे कीटक बघतो त्यामध्ये बऱ्याच अळ्या असतात, अस्वच्छ पाणी असतं, त्यामध्ये जीवजंतू असतात, वाळवी असते, शेणातले किडे असतात. यांचं सुद्धा खूप महत्त्व आहे, कारण मृतोपजीवी घटकांमुळे तर ही तर पर्यावरणाची काय होते, स्वच्छता होत असते. कारण जर आपण विचार केला तर दररोज पर्यावरणामध्ये अनेक प्राणी, पशु, पक्षी, अनेक सजीव मरून पडत असतात. त्यांचे शरीराचं विघटन करणं आणि त्यांना पुन्हा मातीमध्ये मिसळवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे महत्त्वाचं काम हे आपले जीवाणू, कीटाणू म्हणजे जीवाणू करत असतात, की जे मृतोपजीवी असतात. आणि त्यामुळे हे जीवाणू एक प्रकारे स्वच्छता कामगार म्हणून पर्यावरणाची स्वच्छता करत असतात. आणि म्हणून त्यांचं कार्य हे पर्यावरणामध्ये अतिशय मोलाचं आहे. आपल्या भोवती असणारे हे घटक जे आहेत त्यांचं अस्तित्व जे आहे, ह्या सर्व घटकांची योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या निसर्ग चक्रामध्ये आपण जर पाहिलं तर अन्नसाखळीमध्ये जसं उत्पादक महत्त्वाचे आहेत, तसंच या उत्पादकांबरोबर या पर्यावरणामध्ये असलेले सर्व जीवजंतू, सूक्ष्मजीव सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता यानंतर विचार करा मध्ये आपल्याला प्रश्न इथं दिलेला आहे की वर्षानुवर्ष जंगलातील पालापाचोळा, पडलेली झाडे इत्यादी तसेच गाव आणि परिसरातील मृत जनावरे यांचे विघटन झाले नसते तर, म्हणजे हा जो प्रश्न इथं विचारलेला आहे की जर विघटन ही प्रक्रियाच झाली नसती तर काय झालं असतं. विद्यार्थी मित्रांनो, खूप सुंदर असा हा प्रश्न विचारलेला आहे. विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. तर आपण याचं उत्तर पहा. विघटन ही प्रक्रिया जी आहे ती वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या शरीरात अडकलेली मूलद्रव्य आणि रेणू पुन्हा निसर्गात परत पाठवते. कारण विघटन ही प्रक्रिया जी, आता कुठलाही प्राणी मरून पडला, वनस्पती मृत झाली की तिच्या शरीरात असणारी जी मूलद्रव्य आहेत ती मूलद्रव्य पुन्हा निसर्गाला परत पाठवण्यासाठी मग कशी पाठवायची, तर त्या प्राण्यांना कुजवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्या प्राण्याच्या, वनस्पतीच्या शरीरात असणारी मूलद्रव्य पुन्हा मातीत मिसळतात आणि त्या मातीतूनच नवीन धान्य, नवीन झाडं, वनस्पती उगम पावतात
आणि म्हणून या प्रकारे हीच मूलद्रव्ये त्या नवीन झाडांमध्ये जातात, म्हणजे या पद्धतीने ती पुन्हा निसर्गाला मिळत असतात. शरीरात तयार होत असताना या मूलद्रव्यांचा वापर केला जातो. ती जर पुन्हा निसर्गात पाठवली नाहीत तर या रसायनांचा चक्राकार प्रवास होणार नाही आणि केवळ विघटनानेच पालापाचोळा, मृत शरीरे इत्यादी पुन्हा निसर्गात विलीन होऊ शकतात. जर हे नेमाने चालणारे विघटन झाले नाही तर पृथ्वीवर या साऱ्यांचे ढीगच्या ढीग साचून राहतील, निसर्गाचा समतोल बिघडेल. आणि या पद्धतीनं म्हणजे निसर्गामध्ये पर्यावरणाची व्यवस्थापन करण्यासाठी हे जे सूक्ष्मजीव आहेत यांचं विघटन होणे मोठे जीव जे आहेत म्हणजे मृत जनावरे असतील, वनस्पती असतील, त्यांचं विघटन होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे विघटन प्रक्रिया जी आहे ती विघटन प्रक्रियेमुळेच पर्यावरणाची शुद्धता टिकून राहील. यानंतर आपल्याला मुलांनो इथे एक अतिशय सुंदर असा मेसेज दिलेला आहे, त्यामध्ये त्याच्यावरती चर्चा करा असं म्हटलेलं आहे. जीवो जीवस्य जीवनम. यामध्ये जीवो जीवस्य जीवनम या उक्तीचा अर्थ असा आहे की एक सजीव हा दुसऱ्या सजीवाच्या जगण्यासाठीच असतो. निसर्गात आढळणाऱ्या जेवढ्या अन्न साखळ्या आहेत त्या सर्व याच तत्वावर चालत असतात. भक्ष्य आणि भक्षक यांच्या आंतरक्रिया लक्षात घेतल्यास या उक्तीचा अर्थ समजतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्राणी याला भक्ष्य, तो स्वतः पण भक्ष्य असू शकतो आणि त्याला अनेक भक्षक पण असू शकतात. आणि त्यांच्यातल्या आंतरक्रिया ज्या आहेत त्यांच्यासाठी ही उक्ती जी आहे ती बरोबरच आहे. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे प्रत्येक सजीव, एक सजीव हा दुसऱ्या सजीवाच्या जगण्यासाठीच असतो. म्हणून आपण अन्नसाखळीमध्ये पाहतो की प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवाला अन्न म्हणून खातो आणि तो स्वतःही दुसऱ्याचं भक्ष्य म्हणून तिथं उपलब्ध असतो. आणि म्हणून आपल्याला हा कन्सेप्ट जो आहे जीवो जीवस्य जीवनम याचा अर्थ असा मिळतो. आता यानंतर आपण थोडे आठवा. यामध्ये आपल्याला इथं प्रश्न जे विचारलेले आहेत, अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? आपण विद्यार्थी मित्रांनो अन्न साखळीमध्ये आपण ज्या विविध पोषण पातळ्या पाहिलेल्या आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा असतं उत्पादक, म्हणजे प्रथम पोषण पातळी ही उत्पादकाची असते. त्यानंतर म्हणजे उत्पादक हे झाले प्रथम पोषण पातळी. त्यानंतर दुसरं असतं प्राथमिक भक्षक. प्राथमिक भक्षक म्हणजे जेच वनस्पतींना खाणारे असतात ते प्राथमिक भक्षक. त्यानंतर म्हणजेच त्याला द्वितीय पोषण पातळी असं आपण म्हणतो, कारण प्राथमिक भक्षक हे दुसऱ्या स्थानावर आहेत ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये आणि म्हणून त्याला आपण द्वितीय पोषण पातळी असे म्हणतो. त्यानंतर द्वितीयक भक्षक जे असतात म्हणजे प्राथमिक भक्षकांना खाणारे द्वितीय भक्षक जे आहेत त्यांना आपण तृतीय पोषण पातळी असे म्हणतो. त्यानंतर तृतीय भक्षक जे आहेत ते तृतीय भक्षक याच्यामध्ये तृतीय भक्षक जे आहेत ते द्वितीय भक्षकांना खाणारे, मग तृतीय भक्षक जे आहेत ते चौथ्या स्थानावर असतात म्हणून त्यांना चतुर्थ पोषण पातळी असे म्हटले जाते. आणि यानंतर अन्न साखळीतील अशा अन्न साखळीमध्ये वेगवेगळ्या पोषण पातळ्या असतात. मी पुन्हा एकदा सांगते, पहिल्यांदा प्रथम पोषण पातळीमध्ये उत्पादक असतात, द्वितीय पोषण पातळीमध्ये प्राथमिक भक्षक असतात, तृतीय पोषण पातळीमध्ये द्वितीय भक्षक असतात, चतुर्थ पोषण पातळीमध्ये तृतीय भक्षक असतात आणि अशा अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या आपल्याला दिसून येतात. आता यानंतर पुढचा प्रश्न आहे ऊर्जाचा मनोरा जो आहे तो ऊर्जा मनोरा किंवा ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, नेहमी आपण पाहिलं की आत्ताच आपण जो वरचा प्रश्न घेतलाय ना की ज्याच्यामध्ये पोषण पातळ्यांचे जे प्रकार आहेत की प्रथम पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी, तृतीय पोषण पातळी, ह्या सर्व पोषण पातळ्यांच्या ऊर्जासाठीच्या साठ्याची जी कल्पना येण्यासाठी
काढलेल्या रेखाकृतीला आपण ऊर्जेचा मनोरा असे म्हणतो. यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यात सजीवांच्या आंतरक्रिया चालू असतात आणि या सर्व आंतरक्रियात ऊर्जा हस्तांतरण होते. यांचे स्वरूप व त्याची व्याप्ती ही ऊर्जाच्या मनोऱ्यामध्ये दाखवली जाते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे इथं ऊर्जेच्या मनोऱ्यांमध्ये ह्या सगळ्या घटकांचा समावेश असतो. आता यानंतर आपल्याला इथं एक प्रश्न विचारलेला आहे. विचार करा, यामध्ये झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा भाग बनतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, बरोबरच आहे की झाडावर बांधणारा पक्षी जो आहे तो झाडावर राहतोय, पण त्याचं अन्न जे आहे ते तळ्यातले मासे असेल तर नक्कीच तो दोन्ही परिसंस्थांचा भाग बनतो. कारण निवाऱ्यासाठी पक्षी तळ्याजवळ घरटे बांधतो, म्हणजेच भूपरिसंस्थेचा लाभ घेतो. मात्र अन्नासाठी तो जलीय परिसंस्थेवरील माशावर अवलंबून असतो आणि तो स्वतः भक्षक असल्यामुळे तळ्यातील माशांच्या संख्येवर देखील तो नियंत्रण करतो. आणि त्यामुळे पक्षी हा झाडावरती पण अवलंबून असतो, कारण झाडावरती घरटे बांधतो आणि तळ्यातल्या पाण्यामधून अन्न घटक मिळवतो, म्हणून झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा तो भाग बनतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढं आणखीन एक ओघ तक्ता दिलेला आहे आणि हा ओघ तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता आपल्या समोर ही जी आकृती आहे ह्या ओघ तक्त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की पहिल्यांदा आपल्याला ह्या ओघ तक्त्यामध्ये आपण पाहिलं तर परिसंस्था आणि त्याचे वेगवेगळे प्रकार यांचा हा ओघ तक्ता तयार केलेला आहे. आपण काळजीपूर्वक निरीक्षण केला तर पण मगापासूनच्या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की परिसंस्था, आता ह्या परिसंस्थेचे दोन महत्त्वाचे घटक, परिसंस्था ही कशाची आंतरक्रिया असते हे आपण पाहिलेलं आहे, ती म्हणजे अजैविक घटक. आणि इथं आता रिकामी चौकट ठेवलेली आहे, म्हणजे आता तुम्हाला उत्तर लक्षात आलं असेल की या चौकटीत आपल्याला उत्तर येणार आहे जैविक घटक. म्हणजे इथं आपल्या उत्तर असणार आहे जैविक घटक. म्हणजे इथं ह्या परिसंस्थेचे दोन महत्त्वाचे घटक आहेत, ते म्हणजे जैविक आणि अजैविक. तर इकडं अजैविक दिलेलंच आहे, म्हणजे इकडं उत्तर येणार आहे जैविक घटक. आता यानंतर हे अजैविक घटकाचे पुन्हा दोन भाग आहेत, एक म्हणजे भौतिक घटक आणि आता आपल्याला इकडं दुसरा भाग जो आहे याचा तो म्हणजे रासायनिक घटक. म्हणजे इथं येणार आहे रासायनिक घटक. आणि जैविक घटकाचे पुन्हा इथं दोन भाग केलेले आहेत. त्यामध्ये पहिला भाग दिलेला आहे स्वयंपोषी, तर या उरलेल्या भागामध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जैविक म्हणजे सगळे सजीव, त्यातले काही स्वयंपोषी असतात तर काही काय असतात, परपोषी असतात. म्हणजे इथं उत्तर येणार आहे परपोषी. त्यानंतर आपण पुढं पाहिलं तर रासायनिक घटकाचे, अजैविक घटकामधला जो रासायनिक घटक आहे त्या रासायनिक घटकाच्या पुढं असा हा कॉलम रिकामा ठेवलेला आहे. तर आपण पहिल्यांदा इकडचा संदर्भ बघायचा आहे. भौतिक घटकामध्ये कोणकोणते घटक आहेत, तर हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश. तर रासायनिक घटकांमध्ये कोणकोणते घटक असणार आहेत, तर रासायनिक घटकांमध्ये पोषणद्रव्य, क्षारता आणि सामू. पोषणद्रव्य, क्षारता आणि सामू. सामू म्हणजे पीएच, हे काय आहेत, रासायनिक घटक असणार आहेत. त्यानंतर आपण इकडच्या भागात बघितलं तर स्वयंपोषीचा घटक आहे तो म्हणजे उत्पादक आणि परपोषीचे घटक आहेत ते म्हणजे प्राणी आणि विघटक. आता यानंतर आपण हा तक्ता पुढं पाहिला तर या तक्त्यामध्ये आपण लक्षात येईल आपल्याला की ह्या रासायनिक घटकांपैकी रासायनिक घटकांचे पुन्हा दोन भाग आहेत, ते म्हणजे असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. आता इथं काय असणार आहे, इथं कोणताच घटक नाही आहे, याचा अर्थ इथं रिकामी जागा ठेवली आहे, म्हणजे इकडं असेंद्रिय पदार्थ आहे तर इथं सेंद्रिय पदार्थ येणार. कारण प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे काय आहेत, सेंद्रिय पदार्थ आहेत. आणि असेंद्रिय पदार्थ आपल्याला इथं दिलेला आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम आणि पोटॅशियम. आता यानंतर आपल्याला समोर या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर उत्पादकांचा पुढचा कॉलम इथं रिकामा आहे. उत्पादकांमध्ये सर्व वनस्पती येतात, म्हणजे या कॉलममध्ये येणार आहे वनस्पती.
त्यानंतर प्राण्यांमध्ये ॲक्च्युली इथं इथं एक कॉलम चुकलेला आहे, त्यामध्ये आपण पाहिलं तर इथं भक्षक असा घटक येणार आहे. इथं विघटक आहे तर इथं भक्षक, आणि भक्षक कोण आहेत तर इथं प्राणी, आणि त्यानंतर विघटक जे आहेत ते विघटक इथं कोण येणार आहेत, जीवाणू. म्हणजे इथं भक्षक हे प्राणी आणि विघटक हे जीवाणू. आणि त्यानंतर हे जे प्राणी आहेत तर यांच्यापासून पुन्हा 3 घटक म्हणजे प्राण्यांचे 3 भाग होतात. एक म्हणजे इथे हा पहिला कॉलम आहे, हा प्राथमिक भक्षक, त्यानंतर हे द्वितीय भक्षक आणि हे तृतीय भक्षक दिलेला आहे. म्हणजे आपण इथं पाहायचं आहे तृतीय भक्षक अगोदर दिलेला आहे, म्हणजे या 2 कॉलममध्ये काय असणार आहे, एक प्राथमिक भक्षक आणि दुसरं द्वितीय भक्षक. आणि या पद्धतीनं प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक या पद्धतीनं ही पोषण पातळी आपल्याला इथं दिसून येते. आता यानंतर आपण पुढे विचार केला तर म्हणजे इथं आपण जर दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि त्या भात पिकांवरती भात शेती केली जाते, तेथील भात पिकांवरती अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर नाकतोडे येतात. त्याचबरोबर तेथील शेतीमधील चिखलात नाकतोडे यांचा भक्ष्य म्हणून उपयोग करण्याकरता बेडकांची संख्या सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात त्या भात शेतीमध्ये असते. आणि त्यामुळे आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी सापही तेथे असतात. परंतु जर अचानक तेथील बेडकांची संख्या कमी झाली तर म्हणजे हा प्रश्न जो आहे तो अन्नसाखळी संदर्भात आहे, म्हणून अन्नसाखळ्यांचं महत्त्व खूप मोठे आहे. आणि म्हणून याच्यावरती आधारित प्रश्न असे आहेत की भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच बेडकांची संख्या जर कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या वाढेल, आणि नाकतोड्यांची संख्या कमी झाली तर भातांच्या पिकांवरती त्याचा विपरीत परिणाम होईल. यानंतर कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल. तर अन्नसाखळ्याचे स्वरूप बदलले तर निसर्गातले संतुलन बिघडते. जर भात पीक हे कुणावर भात पिकावर अवलंबून असतो तो म्हणजे नाकतोडावर अवलंबून असतो बेडुकावर अवलंबून असतो साप. ही अन्नसाखळी निसर्गतः सुरू असते, पण काही कारणांनी येथील बेडूक कमी झाले तर द्वितीय भक्षक कमी होतील, हे कमी झाल्यावर तृतीय भक्षक म्हणजे साप कमी होतील, आणि हे कमी झाल्यावर बेडूक कमी झाल्यामुळं नाकतोडे आणि म्हणजे प्राथमिक भक्षक वाढतील, आणि सापांच्या कमतरतेमुळे उंदीरही वाढतील, आणि त्यामुळे पुन्हा पिकांचं नुकसानच होणार आहे. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल, याच्यामुळे काय परिणाम होईल परिसंस्थेवर, तर बेडूक ही मधली कडी नष्ट झाली तर परिसंस्थेचा समतोल बिघडेल, आणि त्यामुळे भक्ष आणि भक्षक यांच्या संस्थेतील अचानक बदलांमुळे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीच्या कड्या नष्ट होतील आणि परिसंस्थेचा तोल संपुष्टात येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही परिसंस्थेचा समतोल साधण्यासाठी हे अन्नसाखळी, अन्नजाळे हे नेहमी समतोल स्वरूपात हे चालू राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण येथे थांबूया. पुढील भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.